क्षेत्रातील उच्च विज्ञान, विकास आणि अद्ययावत शोध यांचा सतत परामर्श घेण्याची गरज ओळखून भारतीय अभियंत्यांनी ब्रॉडकास्ट इंजिनियर सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली. ब्रॉडकास्ट इंजिनियर सोसायटीच्या मुंबई चॅप्टर तर्फे मानद सचिव प्रदीप शर्मा यांनी तंत्रज्ञानावरील व्याख्यानाची माहिती दिली. या व्याख्यानाचा विषय होता मीडिया ॲसेट मॅनेजमेंट, डिजिटलायझेशन व आर्कायव्हल सिस्टीम. ब्रॉडकास्टिंग इंजिनियर सोसायटीच्या वतीने झालेल्या या कार्यक्रमास अध्यक्ष SC खासगीवाला, मानद खजिनदार PS खुराना व मानद सचिव PK शर्मा व सदस्य उपस्थित होते. Channel like Doordarshan, the public broadcaster, as we are working here. So how we can be benefited with the activities of MEM technology? Please highlight something on this. I would like to welcome Mr. Ted. You realize how long you've been working when you go to a customer and you see their museum and you see pieces of equipment that you first saw in exhibition thinking, wow, that's really cool, that's really brilliant. मीडिया ॲसेट मॅनेजमेंट, डिजिटलायझेशन व आर्कायव्हल सिस्टीम विषयी बोलताना व्याख्याते सुशील खन्ना म्हणाले की मीडिया गुरु ही पूर्णतः माध्यमांसाठी तांत्रिक गरजा पुरवणारी कंपनी आहे. ग्राहकाच्या गरजांप्रमाणे डिजिटलायझेशन व आर्कायव्हलचे प्रकल्प बनवले जातात. आमच्याकडे संशोधन व विकास ह्या दोन बाबींकरता वेगळा विभाग आहे आणि T-Dial ह्या स्पॅनिश कंपनी बरोबर त्यांनी भागीदारीमध्ये काम सुरू केले आहे. We are going to develop their software in India. It's a great honor for me to be here in Mumbai and be able to present to all of the BS engineers in the region. And what I'm going to be talking. स्पेनचे व्याख्याते डेव्हिड आयन अबेल म्हणाले, व्याख्यानाचं निमंत्रण हा मोठा बहुमान मी समजतो. आमची कंपनी T-Dial ही दक्षिण स्पेनमध्ये कार्यरत आहे. लिनियर ते नॉन लिनियर प्रक्रिया विकसित करण्याचं काम आम्ही करतो. सध्या बरंच लेखन साहित्य टॅबलेट, मोबाईल इत्यादीवर उपलब्ध होत आहे. तो व्यवस्थित वापरून त्याचा दर्जा सुधारला गेला पाहिजे. गेले 15 वर्ष आम्ही जगभर डिजिटलायझेशन, आर्कायव्हिंग मधील विशेष सेवा दिल्या आहेत. मुंबईतही अनेकदा ह्यापूर्वी मी येऊन गेलो आहे. iPhones, on tablets, on mobile devices. And media organizations need to be able to provide them with the content they consume. But it has to be very efficient. It has to be very easy for them to produce. जागतिक साहित्याला दोन दिमागदार नजराने